पुण्यातल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संशोधन संस्थेतल्या कृषी आर्थिक संशोधन केंद्राला 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज उपस्थित होते. कृषी क्षेत्रात होणारे विविध संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यासंबंधीचे लेख आणि माहिती त्या भाषेत प्रकाशित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केली. लेकिन हम ये तो देखें कि इन पब्लिकेशंस का लाभ किसान को कितना मिला है, जमीन पे कितना मिला है. तो लैब में जो हो रहा है वो लैंड तक, वैज्ञानिक जो कर रहे हैं विज्ञान, वो किसान तक कैसे ठीक से पहुंच जाए, उसका एक मैकेनिज्म और मजबूत बनाने की जरूरत है. और गैप को खत्म करने का एक और माध्यम है भाषा. मैं किसी भाषा का विरोधी नहीं हूं, लेकिन सारे पब्लिकेशंस केवल अंग्रेजी में होंगे तो किसान तो समझ ही नहीं पाएगा. अब मराठी में भी होना चाहिए, वो हिंदी तमिल तेलुगु में भी होना चाहिए. अपनी भाषा में कैसे लोगों तक बात पहुंचे. शेती नफ्यात आणण्यासाठी विविध पिकं घेण्याचं शास्त्र प्रत्यक्षात वापरलं जावं असा सल्ला त्यांनी दिला. आज कृषी क्षेत्रात अनेक संशोधनं होत असून त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याला सरकारचं प्राधान्य आहे असं सांगत सोयाबीनचं उत्पादन वाढवणं उत्पादन खर्चात घट आणण्याचं आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर उपलब्ध पाण्याचा योग्य रीतीनं कसा वापर करता येईल यासाठीही सरकार काम करत आहे असं कृषी मंत्री म्हणाले.